सर्वांना शुभ सकाळ. आज सविता धर्माधिकारी मॅडम अध्याय 4 भगवद्गीता वाचन आणि विश्लेषणाचा आपला जो भाग चालू आहे पुरुषोत्तम मासामध्ये, तर आज सविता धर्माधिकारी मॅडम भाग 4 अध्याय 4 घेणार आहे. त्यातील श्लोक वाचन करून घेतील. तर मॅडम चालू हा. करूया. हो मॅडम. हो. नमस्कार सगळ्यांना, आत्मवंदन. माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? मॅडम आवाज क्लिअर आहे माझा? हो हो मॅडम येत आहे. हा. सगळ्यांना आत्मवंदन. ब्रह्मांडीय ऊर्जेला नमस्कार. श्रीकृष्णाला नमस्कार. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन मंगल मॅडम या सगळ्यांना आज नमस्कार. मंगल मॅडमने मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आपल्या सगळ्यांनाही आत्मवंदन. आज मी भगवद्गीतेचा अध्याय 4 घेत आहे. कालपर्यंत आपले 3 अध्याय झालेले आहेत. खूपच सगळ्यांनी छान विश्लेषण केलेलं आहे. माझा हा भगवद्गीता वाचण्याचा पहिलेच वेळ आहे, अभ्यास करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे काही चुकलं तर नक्कीच मला सांगा, कारण आपल्यामध्ये भरपूर जण आहेत, त्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे माझी ही पहिलीच वेळ आहे. काही चुकलं तर नक्की सांगा, मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. तर आपण आज 4थ्या अध्यायाला सुरुवात करूयात. 4थ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. पण 3रा अध्याय जो बघितला त्याचं नाव होतं कर्मयोग. त्याच्याबद्दल आपण सगळं कर्माबद्दल बघितलं. सकाळी दुपारी दोन्ही कार्यक्रमांमधनं आपण कर्माबद्दल व्यवस्थित बघितलं. आता हा जो अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग, हा म्हणजे 3ऱ्या अध्यायाचाच पुढचा पार्ट आहे. तर या पुस्तकात काय सांगितलंय, ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञान म्हणजे काय, म्हणजे आत्मा, परमेश्वर आणि त्यांच्या परस्पर संबंधाविषयीचे ज्ञान. हे शुद्ध करणारे व मुक्ती देणारे असते. काय सांगितलंय, आत्मा आणि परमेश्वर यांच्या परस्पर संबंधाविषयीचे ज्ञान हे शुद्ध करणारे व मुक्ती देणारे असते. आपल्याला आत्मशुद्धी करणारं आहे हे ज्ञान निष्काम भक्ती किंवा कर्मयोगाचे फळ असते. भगवान श्रीकृष्ण गीतेचा प्राचीन इतिहास, भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवतरणाचे महत्व आणि आत्मकारी शिक्षक याला आपण शरण जाण्याची आवश्यकता याविषयी इथे उपदेश करत आहेत. तर आता आपण डिटेलमध्ये बघूयात. इथे आता पहिला श्लोक आहे. आता इथे आपल्याला श्रीकृष्ण भगवान इथेंचा पहिला श्लोक आहे. इथे श्लोक आहे, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहं व्ययम विवस्वानं मने ग्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. आता या श्लोकाचा अर्थ असा आहे, श्रीकृष्ण म्हणाले, मी या अविनाशी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला. आणि विवस्वानाचा अर्थ म्हणजे सूर्य आहे. उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला. मनू, आपल्याला माहिती आहे मनू हा पहिला मानव आहे, त्याला केला. आणि तो मनू हा सूर्याचा पुत्र आहे. आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. इक्ष्वाकू हा मनूचा मुलगा आहे. म्हणजे ही पिता पुत्र परंपरेप्रमाणे ही परंपरा आहे. म्हणजे पहिल्यांदा श्रीकृष्णाने सूर्यदेवाला सांगितला, सूर्यदेवानी नंतर त्याचा पहिला मुलगा मनू याला सांगितला, आणि मनूनी त्याचा मुलगा इक्ष्वाकूला ही सगळ्यात पहिल्यांदा भगवद्गीता सांगितलेली आहे. त्याचा अर्थ बघूयात. विशेषतः सर्व ग्रह लोकातील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करायचे असते. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनातून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. ईश्वराशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर
कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यांकडून अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. सूर्य देवतेला विवस्वान म्हणतात. तो सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यदेव वेगळा आहे आणि सूर्यग्रह वेगळा आहे. सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो ईश्वराच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि ईश्वराचे सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरता आपला पहिला शिष्य केले. म्हणजे श्रीकृष्णांनी पहिला शिष्य म्हणून, म्हणजे हे अर्जुनाच्या, आपल्याला आतापर्यंत एवढंच माहिती होतं की श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. तर इथं असं सांगितलं, या पुस्तकात असं सांगितलंय, सगळ्यात पहिल्यांदी अर्जुनाला सांगितलेली नाहीये भगवद्गीता. तर सगळ्यात पहिल्यांदी भगवद्गीता ही सूर्याला सांगितलेली आहे. सूर्याने त्याचा मुलगा मनूला सांगितली आहे. मनूने नंतर इक्ष्वाकूला सांगितली आहे आणि अशी पिता पुत्र परंपरा पुढे चालत गेलेली आहे, असं इथे सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरता आपला पहिला शिष्य म्हणून गीता हा शुद्ध सांसारिक पंडितांकरता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे. म्हणजे हे महाभारताच्या आधी पण सांगितलेलं विज्ञान आहे, असं इथे सांगितलं या पुस्तकामध्ये. आता ह्याचा थोडासा आपण अर्थ बघूया, थोडं विश्लेषण बघूयात. सृष्टीचा पालन करता ऊर्जा देणारा सूर्यग्रह आहे. सृष्टीच्या आधी सूर्य निर्माण झाला आहे आणि त्याच्या ऊर्जेवर सृष्टी निर्माण झाली. म्हणून पहिला कर्मयोग श्रीकृष्णाने सूर्याला शिकवला गेला आहे. कारण उत्पत्ती पहिली सगळे सूर्याची झालेली आहे आणि त्याच्यानंतर बाकी सर्व सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे श्रीकृष्णाने सूर्याला पहिल्यांदी आपला शिष्य म्हणून निवडला आहे आणि त्याला हा भगवद्गीतेचा अध्याय शिकवलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. सूर्याचे काम शिस्तबद्ध आहे. म्हणजे सूर्य कसं त्याच्या वेळेला बरोबर उगवतो, त्याच्या वेळेला बरोबर मावळतो. प्रत्येकाला समानतेने ऊर्जा देतो. म्हणजे असं नाही की कोणाला कमी ऊर्जा देतोय, कोणाला जास्त ऊर्जा देतोय. कोणी माणूस श्रीमंत आहे म्हणून त्याला जास्त ऊर्जा दिली, कोणी गरीब आहे म्हणून त्याला कमी ऊर्जा दिली आहे. किंवा कोणत्या झाडाला, एखादं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला खूप जास्त ऊर्जा दिली आहे, किंवा एखादी छोटीशी वेल आहे, किंवा दुसरं कोणतं झाड आहे, किंवा एखादं विषारी झाड आहे, त्याला कमी ऊर्जा दिली. असं करत नाही सूर्य. तो सगळ्यांना सारख्याच प्रमाणात ऊर्जा देतो. किंवा असंही नाही की साधूला जास्त आणि चोराला कमी ऊर्जा, असं नाही. तो सगळ्यांना सारख्या प्रमाणात ऊर्जा देतो. म्हणजे काय, तो सगळ्यांना सारखं देते. तुम्ही तुमच्यामध्ये काय पेरता. जर एखाद्याने आंब्याचं झाड लावलं असेल तर त्याच्यातून आंबा येईल. कोणी एखादं छोटंसं फळाचं झाड लावलं असेल तर ते फळ येईल. कोणी वेल लावली असेल तर त्याला फक्त फुलच येईल. तुम्ही तुमच्या आतमध्ये काय पेरता त्याच्यावरती काय उगवणार हे अवलंबून आहे. पण सूर्य सगळ्यांना सारखीच ऊर्जा देत आहे. तो समबुद्धीने सर्वांना ऊर्जा आणि पोषण देतो. तो परतीची काहीही अपेक्षा कोणाकडनंही करत नाही. कोणीही काहीही म्हटलं तरी त्याच्यात फरक पडत नाही. कोणीही काही म्हटलं तरी म्हणजे काय, की समजा आता खूप उन्हाळा आहे, आपण म्हणतो खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, खूप त्रास होतोय, किती ऊन आहे, किती ऊन आहे, असं आपण जरी म्हटलं तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याचं जेवढं उन्हाचं प्रमाण आहे तेवढंच असतं. किंवा थंडीमध्ये आपण म्हणतो किती छान वाटतंय, किती आल्हाददायक आहे, अजून खूप थंडी वाजते, अजून थोडं ऊन पाहिजे, असं आपण काहीही म्हटलं तरी त्याचं जे आहे त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याचं जेवढं ऊन द्यायचं काम आहे तेवढंच तो प्रत्येक ऋतूत जे काही ठरलेलं आहे, जे काही, तसंच तो सगळ्यांना ऊन देतो. म्हणून सगळ्यात निष्काम कर्म सूर्य करतोय. सूर्याचा पहिला सुसंस्कारित पुत्र म्हणजे मनू, आणि मनूची आपण मुलं म्हणून आपल्याला मानव म्हणतात. त्यांनी समाज रचना ठरवून दिली. म्हणजे काय, आपलं कर्तव्य आपण करायला हवं,
दुसऱ्याच्या अधिकाराचा आपण हनन करू नये, दुसऱ्याचं काही लुबाडू नये, हिंसा करू नये, निष्काम कर्म करावे, कशातही गुरफटू नये. ही सगळी आपल्याला सूत्र कोणी सांगितली आहेत? तर मनूने आपल्याला मनुसंहितेमध्ये ही सगळे सूत्र सांगितलेली आहेत. अशा पद्धतीने पिता-पुत्र परंपरेने ही सुरुवातीला ह्याचं ज्ञान देणं चालू होतं. नंतर काय सूर्य म्हणजे प्रकाश आहे. प्रकाशामुळे आपल्याला गोष्टी कळतात. म्हणजे काय आपली बुद्धी जड आहे. पण जेव्हा तिथे आपल्याला प्रकाश पडतो, तेव्हा त्या बुद्धीमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं. प्रकाश पडला की बुद्धीला म्हणजे बुद्धीचं जडत्व जाऊन चेतना प्राप्त होते आणि मग बुद्धीमुळे मनाचे व्यवहार, गोष्टी सुरू होतात आणि त्यानंतर इंद्रिय काम करतात. असं आहे. म्हणजे सगळं काय आहे प्रकाशावरती अवलंबून आहे. जर सूर्याचा प्रकाश नसेल तर आपलं काहीच कार्य होणार नाहीये. या सृष्टीमधलं कोणतंच कार्य होणार नाहीये. तर अशा ह्या सूर्याला हा निष्काम कर्मयोग आहे. तो श्रीकृष्णाने सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेला आहे. त्यामुळे आपण आत्तापर्यंत या आधीच्या अध्यायांमध्ये सगळं बघितलंय विवरण, की निष्काम कर्म आपण करायचं आहे, निष्काम कर्म आपण करायचं आहे. तर हे आपण निष्काम कर्म सूर्यासारखं करायचंय. कोणासारखं करायचंय? सूर्यासारखं करायचंय आपण निष्काम कर्म. पहिला श्लोक हा याच्यावर होता आणि ही कशी परंपरा पिता-पुत्र किंवा गुरु-शिष्य ह्याच्याप्रमाणे चालत होती हे आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलंय. आता आपण दुसरा श्लोक पाहूयात. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतपः. याचा अर्थ काय? याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. आपल्याला आजही माहिती आहे, की आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला खूप काही वेद, उपनिषद याचं खूप काही ज्ञान लिहून ठेवलं होतं. खूप त्यांना ज्ञान होतं. पण आजपर्यंत आपल्याला